नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजेस किती आहेत, कोणत्या जिल्ह्यात किती गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, त्याचबरोबर विभागवार गव्हर्नमेंट कॉलेजची विभागणी कशा प्रकारे झालेली आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत आपण टार्गेट MBBS ॲडमिशन ही व्हिडिओची सिरीजच कालपासून सुरू केलेली आहे। कालच्या भागामध्ये आपण पाहिलेलं होतं की महाराष्ट्र राज्यातून किती विद्यार्थी नीटच्या परीक्षा देतात, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये MBBSच्या सीट कशा प्रकारे आहेत आणि दरवर्षी कशा प्रकारे सीटची वाढ त्या ठिकाणी होत असते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र राज्यामध्ये विभागवार MBBSचे कॉलेज कशा प्रकारे आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये MBBS कॉलेजेस आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये अद्याप MBBS कॉलेजेस नाहीत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि येणाऱ्या काळामध्ये आपण ही MBBSची जी काही सिरीज आहे ती कंटिन्यू चालू ठेवणार आहोत। याच्यामध्ये प्रत्येक MBBS कॉलेजची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये घेणार आहोत। आज आपण चॅप्टर 1 आज घेतो आहोत की महाराष्ट्र राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या लोकेशनला MBBS कॉलेजेस आहेत याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी आणि पालकांना व्हावी यासाठी आजचा व्हिडिओ आपण बनवत आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आमच्या ऑनलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक दिलेली आहे। त्या ॲपच्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थी ॲप्लिकेशन डाउनलोड करून सहज आमच्या कंप्लीट ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्समध्ये जॉईन होऊ शकतात। यामध्ये विद्यार्थ्यांना नीटचा फॉर्म भरण्यापासून ते संपूर्ण ॲडमिशन होईपर्यंतची जी काही गायडन्स आहे ते ऑनलाईन पद्धतीने आम्ही उपलब्ध करून देत आहोत। याच्यामध्ये तुम्हाला कट ऑफ बुकलेट पाहायला मिळतील, डेमो फॉर्म पाहायला मिळतील, प्रत्येक कॉलेजचे फी स्ट्रक्चर पाहायला मिळतील, डॉक्युमेंट प्रिपरेशन आपण त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे, व्हिडिओ सिरीज आपली चालू असणार आहे। त्याचबरोबर जेव्हा विद्यार्थ्यांना कॉलेजचे प्रेफरन्स द्यायची वेळ येईल त्यावेळेस विद्यार्थ्यांना आयडियल प्रेफरन्स लिस्टसुद्धा या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जातील। अगदी थोड्या सीट ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्समध्ये आत्ता राहिलेल्या आहेत, लिमिटेड ॲडमिशन आम्ही त्या ठिकाणी घेतो आहोत। जे विद्यार्थी आणि पालक इच्छुक असतील असे विद्यार्थी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या ॲपच्या लिंकवर क्लिक करून आमचा ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्स त्या ठिकाणी पाहू शकतात। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। टार्गेट MBBS ॲडमिशन ही व्हिडिओ सिरीज आपण चालू करतोय, त्याचं चॅप्टर 1 ही जी काही PDF आहे ही PDF सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे। अतिशय महत्त्वाच्या माहितीच्या PDF विद्यार्थ्यांना इथून पुढे आपण प्रोव्हाइड करणार आहोत। त्यामुळे ह्या PDF ज्या काही आहेत विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आतापासूनच जतन करून ठेवल्या तर ज्यावेळेस ॲक्च्युअल काउन्सिलिंग प्रक्रियेला सुरुवात होईल त्यावेळेस विद्यार्थ्यांना याचा निश्चित फायदा होणार आहे। त्याच्यानंतर सुरुवात करूयात की टोटल MBBS कॉलेजेसविषयी माहिती डिव्हिजन वाईज आपण या ठिकाणी घेतलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना लोकेशन वाईज कॉलेजेस सर्च करायचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय सोपं आपण या PDF मध्ये केलेलं आहे। या ठिकाणी विद्यार्थी पाहू शकतात की कशा प्रकारे आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती घेतोय तो महाराष्ट्र राज्यातील जे गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस आहेत त्यांची माहिती घेतो आहोत आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसची माहिती घेऊयात। आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज। आता महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये स्टेट कोटा ही एक काउन्सिलिंग प्रक्रिया होत असते आणि याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण गव्हर्नमेंट कॉलेजेस ज्या आहेत किंवा ज्याला आपण गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेस असं म्हणतो किंवा मुंबई महानगरपालिकेचे जे कॉलेजेस आहेत, कॉर्पोरेशनचे जे कॉलेजेस आहेत यांना एकत्रित आपण महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट MBBS कॉलेज असं म्हणतो। आणि हे जे काही गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस आहेत यांच्या 85% सीट या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत आणि 15% सीट ह्या ऑल इंडिया कोटासाठी जाणार आहेत। तर या स्टेट कोट्यातल्या गव्हर्नमेंट MBBS कॉलेजची आज आपण माहिती घेणार आहोत। आता टोटल नंबर ऑफ गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस आत्ता सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस किती आहेत तर 41 गव्हर्नमेंट MBBS कॉलेज सध्याच्या घडीला आहेत आणि टोटल MBBS सीट जर आपण बघितल्या गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या तर आहेत 5850 MBBS सीट आहेत। पैकी 909 सीट ह्या ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जातात आणि उर्वरित सीट ह्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। आता आपण पाहूयात की कोणकोणत्या लोकेशनला महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस आहेत। आपण डिव्हिजन वाईज घेऊयात। सुरुवात करूयात पुणे डिव्हिजनपासून की पुणे डिव्हिजनमध्ये किती गव्हर्नमेंट MBBS कॉलेज येतात तर पुणे डिव्हिजनमध्ये आपल्याला 6 गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस असलेले पाहायला मिळतात। पहिलं अर्थातच BJ मेडिकल कॉलेज पुणे,
दुसरं डॉक्टर वैशंपायन मेडिकल कॉलेज सोलापूर, तिसरं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज सांगली, चौथं राजश्री छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर, पाचवं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती, सहावं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सातारा. असे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुणे डिव्हिजनमध्ये एवढे गव्हर्नमेंट 6 गव्हर्नमेंट MBBS कॉलेज असलेले त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्यानंतर सर्वाधिक गव्हर्नमेंट MBBS जर कॉलेज आपल्याला पाहायचे असतील तर कोकण डिव्हिजनमध्ये आहेत. त्याच्यामध्ये ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई, लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज मुंबई, GS मेडिकल कॉलेज मुंबई, टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज मुंबई, राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे. त्याच्यानंतर पुढे HBT कूपर मेडिकल कॉलेज मुंबई, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अलिबाग, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी. असं कोकण डिव्हिजनमध्ये हे एकूण 9 आणि नंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल LT मुंबई हे मागच्या वर्षी सुरू झालेलं आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ हे 2024मध्ये हे 2 कॉलेजेस नंतर सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळतात. असे टोटल 11 गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत ते कोकण डिव्हिजनमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तशाच प्रकारे नाशिक डिव्हिजनची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. श्री भाऊसाहेब हिरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक आणि अहिल्यानगर किंवा अहमदनगर ज्याला आपण म्हणतो या ठिकाणी अद्यापही एकही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाही आहे. नाशिक डिव्हिजनचा जर विचार केला तर नाशिकमध्ये मागच्या वर्षी सुरू झालेलं आहे 2024ची नाशिकची स्थापना आहे. मागच्या वर्षी अगोदर जर नाशिक डिव्हिजनमध्ये जर आपण विचार केला तर 3च गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असलेले आपल्याला पाहायला मिळतात. परंतु मागच्या वर्षी नाशिक या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सुरू झाल्यामुळे या ठिकाणी आता 4 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तसंच संभाजीनगर डिव्हिजनचा जर आपण विचार केला तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर, डॉक्टर शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेज नांदेड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा मेडिकल कॉलेज अंबाजोगाई, त्याच्यानंतर विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धाराशिव, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणी, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जालना. अशा प्रकारे संभाजीनगर डिव्हिजनमध्ये जर आपण बघितलं तर 8 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असलेले आपल्याला पाहायला मिळतात. या साईडला कॉलेजच्या सीटसुद्धा आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यानंतर विदर्भाचे 2 डिव्हिजन या ठिकाणी केलेले आहेत. नागपूर डिव्हिजन किंवा अमरावती डिव्हिजन असं त्याला आपण म्हणू शकतो. नागपूर डिव्हिजनमध्ये जर आपण बघितलं तर GMC नागपूर, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूर, GMC भंडारा, GMC चंद्रपूर, GMC गडचिरोली, GMC गोंदिया, महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स वर्धा असे नागपूर डिव्हिजनमध्ये कॉलेज आहेत. त्याच्यानंतर अमरावती डिव्हिजनचा जर आपण विचार केला तर GMC अकोला, GMC अमरावती, GMC बुलढाणा, श्री वसंतराव नाईक मेडिकल कॉलेज यवतमाळ आणि GMC वाशिम. अशा प्रकारे अमरावती डिव्हिजनमध्ये 5 आणि टोटल विदर्भात जर आपण विचार केला तर तब्बल 12 कॉलेजेस MBBSचे गव्हर्नमेंट असलेले आपल्याला पाहायला मिळतात. असे एकूण टोटल 41 गव्हर्नमेंट कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत. विभागावर आपण त्याची विभागणी केलेली आहे. विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंगच्या वेळेस सोपं जावं, जे विद्यार्थी लोकेशननुसार चॉईस फिलिंग करणार आहेत की आपल्या जवळचं कॉलेज असलं पाहिजे त्या विद्यार्थ्यांसाठी ही एक अतिशय माहिती उपयुक्त ठरणार आहे. ह्या जे काय PDF आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्यावरून ह्या चॅप्टर 1ची PDF डाउनलोड करून घेऊ शकता. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण प्रायव्हेट जे MBBS कॉलेजेस आहेत त्याची माहिती डिटेल त्या ठिकाणी घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना अशाच प्रकारचे अपडेट्स आपल्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आमचा ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्स परचेस करायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ॲपची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आमच्या ऑफलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑफिसचा ॲड्रेस त्याचबरोबर कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे. त्या नंबरवर कॉल करून तुम्ही ऑफलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी सुद्धा माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.